जो भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो. भक्त प्रकृतीच्या नियमांप्रमाणे जगतो. आनंदाने भगवंतांचे सुंदर दर्शन घेण्यासाठी जातो. भगवंतांच्या मधुर नावाचा जप करतो. श्रीमद भागवतातील कथा ऐकतो. सकाळी सकाळी भगवंतांच्या सेवेला वेळ देऊन दिवसभर विहित कर्तव्ये भगवंतांची सेवा समजूनच यशस्वीरित्या पार पाडतो. भगवंता, मला अजून खूप पैसे हवे आहेत, माझी नोकरी परमनंट होऊ दे, मोठं घर होऊ दे, वगैरे वगैरे. एक भोग घेण्यासाठी जातो तर एक सेवा करण्यासाठी. भगवंतांचा भक्त नसतो, तो त्याच्या इंद्रियांना स्वैराचार करू देतो. वेगवेगळे संगीत ऐकू वाटते. पैसे मिळवताना आलेला ताण घालवण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या क्लबमध्ये जायचे. हे सर्व कशासाठी करायचे? बेशुद्ध होण्यासाठी. मग हा कसला आहे आनंद ज्याच्यामध्ये कसली शुद्धच नाही? म्हणून ते आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत झोपलेले असतात आणि ते जागेही होऊ इच्छित नाहीत. परंतु हे सर्व विचित्र चित्र पाहिल्यावरही प्रभुपाद मात्र खिन्न झाले नाहीत, तर त्यांना त्या लोकांबद्दल सहानुभूती वाटू लागली आणि त्यांनी त्या लोकांवर भगवान चैतन्य महाप्रभूंची कृपा व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले. असे वर्तन कोणी निस्वार्थी भक्तच करू शकतो. या भौतिक जगात सुखदुःखे आहेत आणि त्यातही दुःख जरा जास्तच आहे. परंतु त्यानंतर पुढे भविष्यात गाडीला काही होणार तर नाही ना अशी भीती त्याला सतत वाटू लागली. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यात मग्न राहतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती झाल्याने पूर्णपणे तृप्त झालेला भक्त या भौतिक जगात असूनही या भौतिक जगातील सुखदुःखाने विचलित होत नाही, तर कृष्णांच्या सेवेत नित्य नवायमान म्हणजे रोज नवीन आनंदाचा अनुभव घेतो. भगवंत देण्यासाठी तयार आहेत. परमानंदापेक्षाही जास्त आनंद हवा असेल तर तो भगवंतांची सेवा करून मिळतो. कृपया या हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करा आणि जागृत व्हा. जीवनात आनंदी राहण्यासाठी